उल्लेख करणे गरजेचे आहे. आता ते वन्नी साहेब स्वच्छतेचे प्रणेते आहेत. काटेवाडी गाव त्यांनी भारताच्या नकाशाला जगाला नाचवलेले. आज आम्ही हे काम करत असताना वहिनीला आम्ही जे स्वच्छतेचं प्रणेते म्हणतो त्या शाखा वाक्याचं भान आम्हाला पूर्णपणे संपूर्ण सर्वेक्षणामध्ये होतं. त्या जर त्या 2 नंबर जरी आला असता तरी आम्हाला स्वतःला माफ करू शकलो नसतो. कारण स्वच्छतेच्या प्रणेत्या ज्या आम्ही अभिमानाने घडवतो, अभिमानाने आम्ही शब्द वापरतो, त्या शब्दाला सार्थक करायचं असेल तर एस टी कंपनीने ठरवलेलं होतं की हा पुरस्कार आम्ही 1 नंबरनेच घेतला पाहिजे. माननीय दादांना खऱ्या अर्थाने हे आपण पुरस्कार समर्पित करू. स्वच्छतेच्या प्रणेत्या वनी साहेबांना खऱ्या अर्थाने आपण पुरस्कार सन्मानित करू. आणि त्याचप्रमाणे हे सगळं पुरस्कार प्राप्त होत असताना बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव त्यांनी अत्यंत मोलाचं सहकार्य केलं. कारण त्याच्यामुळे एसटीचे यंत्रणा आपल्याकडे एवढं काय सक्षम नव्हती, म्हणून त्यांनी मॅन पॉवर, पाण्याच्या गाड्या, प्रत्येक गोष्टी अगदी पटकी कुत्री पकडणे, प्रत्येक गोष्टीला त्यांची मदत, असं एकही गोष्ट की त्यांनी मदत केली नाही. मग सचिन सातव आणि त्यांच्या टीमचं पण मी आभार मानतो. त्याचप्रमाणे बारामतीच्या सेवाभावी संस्था दर शनिवारी रविवारी येऊन सकाळी त्यांनी इथं स्वयंसेवेप्रमाणे स्वच्छता मोहीम राबवल्या, त्यांचा मी आभार मानतो. त्याचप्रमाणे बारामतीकरांचा मी समस्त आभार मानतो. सर्व प्रवासी मायबाप त्यांच्या सगळ्या कृपाशीर्वादाने त्यांनी भान ठेवलं. दादाने प्रत्येक माणूस पहिले अगदी आमच्या डोळ्यात एका डोळ्यात आनंद असू राहील आणि एका डोळ्यात दुःख असू राहील. ही ट्रॉफी आम्ही 2 दिवस इथं आम्ही प्रेझेंटेशनला लावली. प्रत्येक खेड्यापाड्यातला माणूस येत होता आणि इथं सेल्फी काढत होता, परंतु एकच हळव व्यक्त करत होता की आज हे बघायला दादा पाहिजे होता, दादा आमचा पाहिजे होता. म्हातारी माणसं म्हणत होती. त्याच्यातच आपल्या नेत्याचं आपल्याविषयीचं प्रेम किती गाढं होतं, किती मोठं होतं ते आपल्याला दिसून येतं. परत एकदा मी आपल्या सगळ्या टीमचं कौतुक करतो. वहिनींना आपल्या आगाराच्या आगार व्यवस्थापकाने विनंती करतो की आपण वहिनीचा किती सन्मान करावा. थोडं मागे या, थोडं मागे. इकडे समोर बघा. थँक्यू.